नमस्कार पोरंदो न मी आज आलो रतनगड किल्ला बघायला. मला खूप मित्र बोललं का एखादी व्हिडिओ आपले आगरी भाषेत बनव म्हणून पोरंदो मी नाही व्हिडिओ आपले आगरी भाषेत बनविले. तुम्ही ही व्हिडिओ आखी बघा न या किल्ल्यावर कह यावाचं न कवरा खर्च होईल मी तुम्हाला सगळं पूर्व सांगणार आहोत. न पोरंद महा प्रवास ना विरारी सुरुवात झालता. मी रात्री 8:48ची गाडी पकडून डायरेक्ट दादरला गेलो. न दादर ही मिनी रात्री 11:05ची कसारा जावाला गाडी पकडली. न पोरंद विरार ते दादर न दादर ते कसारा एक माणसाला 40 रुपये तिकीट होतं. न कसारा स्टेशनला आम्ही रातचे 1:30ला पोचलतो. न कसारा स्टेशनवर आम्ही 4 चाकी गाडी बुक केली ती. न त्या गाडीचं आमचं भाडं 3,500 ठराव झालता. आम्ही रातची गाडी 2 वाजता बोहलतो न सकाळी 4ला पोचलो. न बघते ते काय निकला कालोख आजूबाजूला. न मग काय बॅटऱ्या तुकिल्या निघलो वाटतं. न आम्ही 6 जण पोरं होतो. न तुम्हाला एक सांगते रातचे प्रवास केला ना तर आम्हाला थकवा नाही लागला. न पोरंदो तुम्हाला मी सांगते म्हणजे या किल्ल्यावर जावाला ना अही निहंना विलती. न या किल्ल्यावर जावाला 3-4 नेहने आहान. न गेल्या वर्षी मी आलतो पावसाळचे तर अटणीसा दूर दूर होता. न गेल्या वर्षी मला व्हिडिओ करायला जमले नाही निकला दूर. तुम्हाला सांगते म्हणजे या नेहमीवर ना चढताना निसा पोटून फाल पडते. न व्हिडिओ करायला निसा घाबरा वाटत होता. पण व्हिडिओ नाही केली आहे तर तुम्हाला दिखेल तरी काय. न मी तवरा मग बघते ना पुरं बघते न या नेहण्याने त्या काय खपत नाही. पण तुम्हाला सांगते या नेहली नावले ना म्हणून एक बरं आहे वरती जावाला. मी तर काय चरला तो वरती चरलो बस न पुढे एक बोर्ड दिखला आई रत्नादेवी मंदिर. न मग काय आम्ही सगळी पोरं आई रत्नादेवीचं दर्शन करायला गेलो. परंतु ही देवी आहे ना एका बारकी गुफेन आहे. ही देवी शेम ना आपल्या एकविरा देवीसारखी दिसते. देवीचं दर्शन केलं ना आम्ही निघलो परत वाटायला. न या किल्ल्याचा महादरवाजा आम्हाला दिसला. न या दरवाजाने पुरं बाहेर निघलो बस न समोर बघतो तर काय यो मोठा ऊस डोंगर. न या डोंगराला कात्राबाई डोंगर हांगतन. या रतनगड किल्ल्यावर जी ते जाम तंबू मारील का. या किल्ल्यावर वस्तीला जाम पोरालती. न पोरंदो तुम्ही इंस्टावर या किल्ल्याची व्हिडिओ बघितली ना तर तुम्हाला जाम दिसतील. निकले इंस्टावर रतनगड किल्ला टाका बस जाम रील दिसतील तुम्हाला. न पोरंदो तुम्हाला या किल्ल्याची ना मी थोडीशी माहिती सांगते. या किल्ल्याची ना उंची 4,260 फूट आहे. न या किल्ल्याचे खाली रतनवाडी करून गाव आहे. त्या गावात तुम्ही ना तुमची गाडी पार्किंग करून वरती येऊ शकता. तुम्हाला सांगते म्हणजे या किल्ल्यावर एवढी गर्दी होती ना ते रील बनवा करता आम्हाला नंबर नावा लागलता. पोरंदो ही व्हिडिओ तुम्ही इंस्टावर बघितली असाल. एवढी व्हिडिओ करायला आम्हाला 3-4 यावं लागलं मगपुरं. पण तुम्हाला सांगते अटींचं लोकेशन ना एकदम भारी होतं. न तुम्हाला या किल्ल्यावर येवाचं हाल नाही तर नवरात्री गेल्यावर याच या अटला एकदम भारी राहते. न पोरंदो यो व्हिडिओमध्ये दिसते बा यो नजारा एकदम भारी होता. अठील आम्ही ना मग पिवाचा पाणी गेला न नाश्ता बिस्ता बनवायला सुरुवात केली. माव मित्र होता ना साहिल करून त्यांनी 2 पातेली न पोव न चायचं सामान सगळं घेऊन आलं टाकता. न यो व्हिडिओमध्ये दिसते ना खड्डा यामुळे पाणी मस्त निसा भिजलेलं जा. तुम्हाला सांगते म्हणून मी या पोरजून जाम मेहनत गेली पोह बनवला. तोवरी गोंगाट काय करतं न तोवरी मस्ती काय करतं. न व्हिडिओमध्ये दिसते तो पिवला गंजी घालाय ना या पोराने जाम मेहनत गेली. न यो बिचारा घरी गर्दीन और सामान सगळं घेऊन आलता. न नाश्ता केला ना आम्ही परत निघलो आपले वाटाला. न पोरंदो आता नीट ऐका इथं तुम्ही उद्या घ्याल अंकुशनी या किल्ल्याची काही माहिती नाही दिली. न पोरंदो या किल्ल्याचं ना नाव आहे रतनगड किल्ला. न यो किल्ला ना जिल्हा अहिल्यादेवी नगर अटला आहे. न तालुक्याचं नाव अकोले करून आहे. न गावाचं नाव रतनवाडी गाव आहे. या गावात यो किल्ला आहे. पोरंदो यो किल्ला जाम जुना आहे. 400 वर्षावर जुना आहे. न या किल्ल्यावर ना चढायला ना वाट मध्यम आहे. फक्त तवऱ्या 3-4 त्या नेहमी लागतं बस. पोरंदो ना तुम्हाला सांगते म्हणजे त्या 3-4 नेहमी चढलो ना आपण डायरेक्ट किल्ल्यावर. न पोरंदो आता परत एकदा ऐका या किल्ल्याचा ना इतिहास मी सांगते. न छत्रपती शिवाजी महाराजांनी ना इसवी सन 1660 मध्ये
उत्तरची मोहीम केली ना तेव्हा मोरापंत आणि स्थानिक आपले महादेव कोली यांच्या जोडीने ना यो किल्ला ना जिंकून गेलता न. परंतु अजून एक सांगायचं म्हणजे जेव्हा ना शिवाजी महाराज ना सुरतेची ना स्वारीवरून घरी येताना ना इसवी सन 1664 साली या किल्ल्यावर आश्रय गेलता. ही पोरं बघ ही बिलन वाकून बघतन माना काय रेवलं नाही. मग मी उतरलो खाली बघायला गेलो. बघते तर काय आत पण 2 गुफा होत्या या मोठ्या. तवरा पाणी भरलता न. माव मन केलं तर उतरू का काय पण पाणी ना निघला कमरेवर होता ना थंडा थंडा. तुम्हाला सांगते ना या डोंगरावर जाम फुलं झालती. वाटे का नर्सरी आहे का काय. आता ना या डोंगराचा ना एक शेवटचा भाग होता. तवरा चरून जायचा होता बस. तिला चराला जाम गर्दी. वरती ना या डोंगराला ना मोठा ओल परलता. ते बघायला जातो ते नको न. मग काय नको जाताना मग त्यांच्या मागे आम्ही पण गेलो. तिला जाम गर्दी. फोटो करायला टाईम नव्हतं मिळत न. पोरंदो तुम्हाला मी सांगते म्हणजे किल्ल्यावर रेलिंग भरायला होईल त्या उतरायला न सरायला बरं पडत होतं. पोरंदो तुम्ही सांगेल खर्च करा झाला तर मग ऐका सांगते मी. तर आपले विरार ही एक माणसाला ना विरार ते कसारा येऊन जाऊन 80 रुपये तिकीट आहे न. कसाऱ्यावर आम्ही या किल्ल्यावर यावाला 4 चाकी केली ना तिचं भाडं होतं 3500 रुपये न. आम्ही त्या गाडीत 6 जण होतो तर एक माणसाला 600 रुपये प्रमाणे झालं. म्हणजे तुम्हाला समजलं ना एक माणसाला 680 रुपये खर्च होते येऊन जाऊन. ना आता तुम्ही विषय करता वा नाही येईल तुम्ही जेवीला कटर न. त्याचं काय आहे माहिती का आम्ही सगळेजण ना बिस्किटं न चिवरा जोडीला आणील का न. त्यामुळे त्या पोरांनी ना पोव आम्हाला खावरिलं त्यामुळे अर्ध पोट फुगलतं न. परंतु तुम्हाला एक सांगते म्हणजे राग नका करू न. किल्ल्यावर आल्यावर तुम्ही सांगेल चायनीज पाहिजे न बिर्याणी पाहिजे तर मग जाम बिल वाढेल न. परंतु हक्कालचे 4:30ला आम्ही सुरुवात केली ती किल्ल्यावर चरायला. आम्हाला वाजलं तर 6:30 न. अख्खा किल्ला बघता बघता आम्हाला 10 वाजलं वरती न. मग काय मग निघलो आम्ही घरा न. परंतु या तुम्ही हा व्हिडिओ करते ना तुम्ही करू नका जमल तर करा न. परंतु तुम्हाला सांगते म्हणजे अठून उतरायला गेलो ना तर माय साप कपालून गेल त्या. एकातून सेल्फी स्टिक ने एखाद धरला त्याला नि जम तोवर निसं पाय थरथर कापतो तो न. परंतु तुम्हाला एकदा सांगते शेवटचं अठीने ना आहे जागे तुम्हाला जमतो ना व्हिडिओ करायला तर करा. निकले व्हिडिओची भानगडी पडू नका पण परंतु यो किल्ला ना जाम भारी आहे. एकदा तुम्ही अठी या बस. पण येतं नाही एकटं येऊ नका जाम मोठं जंगल आहे बाहेर बिहाल न. या किल्ल्याच्या ना खाली एक ऐतिहासिक मंदिर आहे जाम जुनं मंदिर न. परंतु ये आपले शंकराचं मंदिर आहे. हे मंदिर ना 12व्या शतकात बांधलेलं तर याला ना मंदिराला अमृतेश्वर मंदिर सांगतो. परंतु हे मंदिर ना हेमाडपंथ ना कालखंडातील आहे. तुम्हाला सांगते या मंदिराच्या बाहेर जे नंदी आहे दगडाचं त्याची ना डोकी कापील ती. जे मुघल आलतं ना आपले महाराष्ट्रात ते कणाला नक्की आलतं लढाई करायला आलतं का मंदिर तोडायला आलतं आपली न. परंतु या मंदिरांना जे शिवलिंग आहे ना हे पाणी आहे हार काय दिखणी म्हणजे मीनी व्हिडिओ करायचा बघितलं पण मी काय समजून ये न. परंतु या मंदिराच्या बाजूला ना जाम मोठा पाण्याचा खड्डा जा आहे त्याला ना पुष्करणी सांगतो न. या पाण्याच्या टाक्याचा ना आकार ना चौकोनी आहे न. या पाण्याच्या टाकीने उतरायला ना 3 दिशेने ना 3 पायऱ्या केलेल्या आहेत न. परंतु आमचा यो रतनगड किल्ला ना अख्खा बघून झाला आहे. तुम्हाला मी आग्रेपाशी सांगितलेली माहिती काही वाटली ना हे मला कमेंट्समध्ये सांगा. मग पुढच्या आम्हाला मी तहीच व्हिडिओ बनवीन चला मग